वेलकम टू माय ब्लॉग. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मला माहिती आहे की हा ब्लॉग तुमच्यापर्यंत खूप लेट येतो आहे, कारण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी दिवाळीचे सगळे कामं करायला सुरुवात केली. साफसफाईला लगेच लागली आणि त्यामुळे मला वेळच नाही मिळाला. मला माहिती की माझा हा हप्ता पूर्ण स्पॉल गेला आहे, कारण मला तुमच्यापर्यंत सगळ्या नवनवीन फराळी रेसिपी आणायच्या. त्यामुळे मी आधी दिवाळीचं सगळं आवरून घेतलं आणि हा ब्लॉग टाकणार पण नव्हते मी, पण माझे फ्रेंडचे मेसेज यायला लागले, अगं कधी टाकते, कारण आम्ही यात खूप सारी मस्ती केलेली. त्यामुळे मला हा ब्लॉग टाकणंच आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, कारण खूप मज्जा येणार आहे ब्लॉगमध्ये. आज दसरा होता, त्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक करणंच आहे. खरं तर माझ्या इथे जास्त पुरणाचा स्वयंपाक होत नाही, कारण मला आणि माझ्या हस्बंडला बिलकुल बी पुरण नाही आवडत, पण मला पुरणाचा स्वयंपाक बनवायला मात्र खूप आवडतं. आणि सणवाराला तर आपल्या इथे पुरणपोळीच करावं लागते, त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक केला आणि नैवेद्य पाणी घरातले दाखवून झाले. आणि हे लालन बाबा मंदिर आहे, त्यांनाही मी नैवेद्य पाणी आणि दर्शन घेण्यास गेली होती. तर सगळ्यात आधी नैवेद्य पाणी दाखवून झालं आणि त्याच्यासमोर इतकं सुंदर असं टमॅटोचं वावर आहे, आमचं नाही आहे. पण खरं सांगू तर त्या वावर माझ्या खिडकीतून आणि माझ्या समोरच आहे, माझ्या घराच्या अगदी खूप मोठं आणि खूप भरलेलं आहे. त्याला आता तर खूप लाल लाल गरीत टमॅटो आलेले आहेत. आणि तुम्हाला दाखवेल, जर मध्ये मी कधी क्लिक जर केलं व्हिडिओ तर मी तुम्हाला नक्की दाखवेल आता कसं दिसतंय ते वावर. अगदी त्या वावरामुळे खूप छान वाटतं. नैवेद्य पाणी दाखवून झालं लालन बाबाला. त्यानंतर तर मी खोकलाईला गेली. खोकलाई मंदिर, या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीला जर आपण फूल अर्धना आणि नारळ जर वाहिलं आणि देवीला सांगितलं, आई माझा खोकला बरा कर, तर देवी आई नक्कीच आपला खोकला बरा करते, अगदी 2 ते 3 दिवसात. मीही लहानपणी आलेली होती माझ्या पप्पांसंग फर्स्ट टाईम, जेव्हा माझा खोकला राहत नव्हता. आणि त्यावेळेस तर हे असं शेड वगैरे काहीच नव्हतं, देवी आई फक्त एक झाडाखाली होती. आणि त्यावेळेस हे बाकीचे बंगले वगैरे काहीच नव्हतं. तर मी देवी आईला म्हटली होती की पप्पाला तिथेच माझ्या, की पप्पा ह्या मंदिराच्या मागे जे घर आहे किती सुंदर आहे, किती छान वावर आहेत, आपण पण माझ्या आईकडे मळात, माझ्या आईकडे शेती, तिकडेच करू आपण. पण आमच्या काही परिस्थितीमुळे आम्ही कधी मम्मी पप्पांचं तर घर नाही बांधणं झालं. पण माझं खरं तर म्हणजे देवी आईने ऐकलं आणि मला अशा निसर्गरम्य वातावरणात माझं लग्न झालं. आणि त्यानंतर मला इतकं सुंदर वातावरणात माझं संसार करते मी. आणि अगदी घरं वगैरे किती छान वाटतं ना. आणि त्यानंतर मी गाईला नैवेद्य पाणी दाखवायला गेलं होतं, हळदी कुंकुम लावलं. खरं सांगायचं म्हणजे मला ते काढायचं होतं, पण ते मी नाही काढलं, ते माझ्या हस्बंडने काढलं, कारण मला अजिबात भीती वाटत होती जास्त करून. आणि आपण देवीचं समोरून दर्शन नाही घेऊ शकत गाईचं, तर त्यामुळं मी गाईच्या पोटात दर्शन घेतलं, कारण गाईच्या पोटात खूप सारे देव असतात. आणि त्यानंतर मी घरी आली आणि सगळ्यात आधी गरमागरम पुरणपोळ्या बनवल्या आणि आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केले. तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती टमटमीत फुगली ना. मला पुरणाचा स्वयंपाक असो किंवा दुसरा कोणताही स्वयंपाक असो, मला खूप जास्त आवडतं. मला लहानपणापासून कुकिंग करायला खूप आवडतं, वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर त्यांच्या सगळ्यांनी तळी भरून घेतली. हा देणार आहे, थांब. हे माझे भाया, देर आणि हे माझे 2 पुतणे आहेत. सगळ्यांनी तळी भरली आणि अण्णवचं अमृताचं फिक्स असतं ठरलेलं, की अण्णवला नारळ फोडायचं असतं आणि आम्हाला त्यातलं पाणी प्यायचं असतं. त्यांचं ठरलेलं असतं आधीच. त्यानंतर मी इथे सायंकाळी म्हणजे 7 वाजले होते जवळपास.
मी गाडी वगैरे ओवाळून घेतली, गाडींना माळा वगैरे केल्या होत्या. सगळ्या माळ्या मीच बनवल्या होत्या. आज खूप सारं काम होतं त्यामुळं खूप सारा शूट नाही घेत आहेत. आणि मग अमूची स्कूटी आहेत वेप्स्पा आणि माझी जी स्कूटी आहेत मी तिला धन्नो म्हणते, म्हणजे माझी स्कूटी वेप्स्पा येलोच कलरची, ती माझ्या सासरे घेऊन गेले होते त्यामुळं तिला तर नाही ओवाळता आलं. ते आल्यानंतर मी ओळून घेईल. आणि सेम अशीच स्कूटी माझी आणि सेम ॲज इट इज तिला घेतलेली, कारण एके दिवशी काय झालं होतं की ती माझी स्कूटीवरती बसली आणि स्कूटीच तिने अंगावरती ओढून घेतली होती. आणि मी त्याच वेळेस ठरवलं होतं की हिला मी अशी स्कूटी घेऊन दिली सेम. आणि तिचं माझं खूप ठरलेलं असतं की सेम टू सेम मम्मा, सेम टू सेम कपडे असो किंवा काही करणं असो तिला माझ्यासारखंच करायचं असतं. तर आम्ही खूप जास्त करून मॅचच असतो आमो आणि मी. त्याच्यामुळं तिला मी ह्या बड्डेला तिला स्कूटी येलोच कलरची घेऊन दिली आणि तीही वेप्स्पा. आणि इथे आम्ही सगळं ह्या माझ्या सासूबाई आहेत, आम्ही सगळ्यांनी गाडी वगैरे ओवाळून घेतल्या होत्या. घराचे दरवाजे पण ओवाळायचे असतं तेही ओवाळून घेतले होते. त्यानंतर मी आली यात्रेला. माझी फ्रेंड आहेत, आम्ही सगळे यात्रेला आलो आहेत आणि आम्ही स्नॅप्स काढायला तितकं व्यस्त आहे की मी लक्ष पण देत नाही. आणि आम्ही सगळ्यात आधी तर आकाश पाळण्यात बसलो आणि खूप मस्ती केली. आणि मला तर खूप छान वाटलं आकाश पाळण्यामध्ये बसून. तसं बाकी सगळ्या घाबरत होता. एक नाही पण जी लेडी रॉन होती ना कॉलेजला, जी अगदी आम्ही तिच्या याच्यावरती आम्ही खूप बिंदास राहायचो आणि तीच आकाश पाळण्यात घाबरत होती. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं की अरे बापरे ही किती घाबरती आहे. आणि आम्ही तिला खूप चिडवत होतो, बाबा किती घाबरते तू. आणि यात्रा बघा किती की गर्दी होती यात्रेत की बस. मी खूप जास्त एन्जॉय घेतला आणि ह्या दोघींचं चाललं होतं की पैसे देऊन पण असं पाळण्यात वगैरे बसू नका, आपण आपलीच जिरून घेतो, अजिबात बसू नका. हिचे तर पाय की लहान पोरापेक्षा कसं इतकं घाबरू शकतं कोणी. उलटून एन्जॉय घ्यायचा असतो. आणि मी खरं तर जास्त बाहेर नाही जात आणि मैत्रिणींसंग मला दसऱ्याच्या निमित्ताने बाहेर येता आलं आहे. आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की आपण जाऊ. आणि मला ह्या ह्याच्यात पण बसायचं होतं, याला ब्रेक डान्स वगैरे म्हणता, पण ह्या दोघींचं नाही. ही इथे पण घाबरतच होती की यात नाही बसायचं, यात नाही बसायचं. पण आम्ही तिला घेऊनच गेलो आणि फायनली यात आम्ही बसलो. इथे सुद्धा ती येत नव्हती. ती खूप जास्त, दोघी पण घाबरल्या होत्या. पण लिटरली मला अजिबात भीती नाही वाटत. मला तसं वाटतं ऑल पाळणे मी खेळावा, मला इतकं छान वाटतं. आणि ती बघा तिने अख्खे डोळे बंद केली होती, त्याच्यामुळे आम्हाला खूप मस्ती आली. तिला आम्ही खूप जास्त चिडवत होतो. आणि खरं सांगू का, मैत्रिणींसंग लग्न झाल्यानंतर इतकं फिरता नाही येत. आणि आम्ही बड्डे असो किंवा यात्रा आम्ही कधीच मिस नाही करत. यावेळेस फक्त लेट झालं, पण आम्ही चौघी जणी यात्रेला दरवर्षी येतो. जसं आमचे फ्रेंड आहेत कॉलेज नंतर आम्ही सगळे येत असतो. ती थोडीशी तिला बेटर वाटलं नर्तन. तिला सांगितलं की बाबा उठ, बघ किती छान वाटतंय सगळं. आणि हिची जोक्स करणं काय सोडत नव्हती की नका येऊ नका येऊ. आणि मला खूप जास्त हसू येत होतं. मस्तपैकी आम्ही बुड्डीचे बाल खाल्ले पिंक कलरचे. आणि त्यानंतर आम्ही पाळणा वगैरे नंतर आम्ही शॉपिंग करायला गेलो. मला तर खूप काही आवडत नाही घ्यायला यात्रेतलं, पण आमोसाठी क्लिप्स वगैरे छान छान वस्तू आम्ही घेतल्या. आणि मस्तपैकी खूप छान यात्रा होती. डॉल्स होती, खूप इतकी गर्दी होती ना. त्यामध्ये आमोला घेणंच आहे, कारण आमोला मी आणलं नव्हतं, कारण यात्रेत इतकी गर्दी असल्यामुळं मी तिला आणू नाही शकत, कारण ती इतकीच चपळ आहे ना, इकडे जा तिकडे जा. त्यामुळे नाही आणला. मी मस्तपैकी ज्यूस घेतला, शेक. आणि तर माझे हजबंड घ्यायला आले होते, तर आडव्या फाट्याची
यात्रा मी बघून घेतली आणि त्यानंतर आम्ही वैष्णवीला जेवायला गेलो, कारण सांगितलं पुरणपोळी नाही आवडत त्यांना, तर बोलले की नाही मी नाही खाणार. तर आम्ही वैष्णवीला जेवण वगैरे केलं आणि येताना इतकी सुंदर अशी आकाशबाजी चालू होती, तर बघायला पण खूप छान वाटत होतं. तुम्ही पण बघा. अरे बापरे, क्लिप्स, छान छान क्लिप्स. हे आहे तुझी पेंडेल, क्लचर, ब्रेसलेट, क्लिप्स. हे बघ, क्यूट क्यूट. हे वाला टेडीचं तुला कोणता आवडला? हा बोले तू खुश आहे का? हे बघ किती क्यूट लबास आहे. तुला कोणता आवडला? दाखव आम्हाला मला. क्लिप्स खूप आवडतात आणि इतक्या सुंदर सुंदर क्लिप्स बघून आम्ही झाली होती खूप जास्त खुश. आणि इकडे अर्णवकडे आली होती. अर्णवचा मेकअप क्रिएट केलेला आहे. तर अर्णव आज बनला आहे ज्योतिबा, कारण त्याला आणि त्याच्या मम्मीला जायचं आहे फॅशन कॉम्पिटिशन. आणि ताईने तर महालक्ष्मीचा लुक क्रिएट केला. दोघांचाही मेकअप मिस केला. खरं तर म्हणजे अर्णवचा आवरणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो, कारण तो खूप रडतो गागतो आणि त्याला 4 माणसं आवरायला असले तरी कमी. हा आमच्या घरचा रडका ज्योतिबा आहे. त्यानंतर ते दोघे गेले आणि मला परत मेकअप करायला जायचं होतं. माझ्या दुसऱ्या जाऊबाई आमच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत आणि त्यांचा इतका स्वभाव खूप फ्रेंडली वाटणार पण नाही. त्या सगळ्यात मोठ्या आहेत आणि ही त्यांची मुलगी, म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी ही अर्शू. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.